आई, माझ्या शाळेत गॅदरिंग आहे. गॅदरिंगचे पैसे भरा ना. साऱ्याच लेकरांनी घेतले, फक्त मीच हाव एकटा म्या नाही घेतलं. मला पाहिजे आता. उद्याची आखरीची डेट आहे. पटकन पाहिजे मला, नाही तर नंतर नाही घेऊ देत. आता जर आपण जर परवा दिले तर मग घेत नाही, आपल्याला सिलेक्ट नाही करत मग त्यातनी. मी ते तात्याचं गाणं म्हणतो, कस कस कांदा कापताना बोट, ते म्हणतो. शाळेतले भेटते, प्राइज भेटते, मोठे मोठे सर्टिफिकेट भेटते. कोणचं गाणं घेतं का रे? चांगलं गाणं घे ना. कोणत्या गाण्याला म्हणत असते का शाळेत? काही समजते का नाही तुला? कोणतं गाणं म्हणजे? आमच्या शाळेत तर याच गाण्यावर डान्स आहे. मग म्हटल्यावर काय होते, ते गाणं म्हणायचं. मग काय म्हणतो मेरे, काय कोण्या कार्यक्रमात भाग घेऊन राहिला तू? गॅदरिंग मध्ये भाग घेतो म्हणते, ते गाणं म्हणतो म्हणते गॅदरिंग मध्ये. ते कोणतं होतं, कचकच कांदा कापताना बोट, ते गाणं म्हणतो म्हणते मी गॅदरिंग मध्ये. बाबा लय आवाज सुद्धा आहे ते, गाणं म्हणतो. कोण म्हणतं जे म्हणतं भल कोणतंच गाणं म्हणतं काही बी. काय होते मग, माझा आवाज किती सुद्धा आहे. कोकिळाहून पण सुद्धा आहे, मैनाहून पण सुद्धा आहे. आवाज आहे मॅडमचा. पण बाबू हे गाणं नको म्हणू, चांगलं दुसरं म्हणणं. मी डान्स मध्ये पण भाग घेणार आहो. आमच्या पप्पांनी बुटाने हाणला, ते गाणं घेतो मी. नाही तो बुटान हाना गेला की जाय चालला आपला. सुद्धा गाणं सापडत नाही तुला, चालला आमच्या पप्पाने बुटाने हाणला म्हणते नाही. मग कोणतं म्हणू, हे नको म्हणू, ते नको म्हणू. आणि म्हटलं कस कस गाणं म्हणतो. मग म्हटलं आमच्या पप्पांनी बुटाने हाणला, तर एक नका म्हणू म्हणता. बरं ते फी किती आहे गॅदरिंगची तुझ्या? गॅदरिंगची फी किती आहे म्हणता तुझ्या? कोणत्या एका कार्यक्रमात भाग घ्यायचा असला तर फक्त 1000 रुपये फी आहे. बापा 1000 रुपये फी आहे का? एका डान्स मध्ये एका कार्यक्रमात भाग घ्यायची 1000 रुपये फी? कायलाच फी आहे नाही. काय लुटणं लावलं काय शाळेनं तुझ्या? काय धंदा सुरू केला का पैसे कमावायचा? 1000 रुपये फी म्हणता एका डान्स मध्ये भाग घ्यायची. असं काय रे त्या डान्स मध्ये? कायमचा देतात का ड्रेस? मग काही हरकत नाही, कायमचा देत असतील तर. म्हणजे तात्पुरता आहे का कार्यक्रमापुरता नाही? मग काय काम आहे ते? त्यांनी भाग घेणं. 1000 रुपये पुरते का ते भाग घ्यायचे? काय नाही पुरत ते. काही नको भाग घेऊ. एवढे काय पैसा होतो नाही आला आपल्याजवळ. घेऊ दे ना, घेतो म्हणते तर. तसंही कुठे त्याला कायच्यात उल्हास आहे. आता या वर्षीच तर म्हणून राहिला. मागच्या वर्षी तर घे केलं तर घेतलं नाही त्यानं. या वर्षी त्याला उल्हास आला तर घेऊ द्या. आता तुम्ही नाही म्हणून राहिले. एवढे असते का पैसे? एवढे पैसे असते काय गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचे? काय डान्स आणि ते? किती लेकरं आहेत? एवढ्या लेकरं 1000 रुपये म्हणल्यावर हे काय वय असं? पैसाच उकड नाही. पैसा उकड नाही ना लोकांकडून. आणि काय ते सक्ती करते तर काय करते भाग घ्यायचं काय माहित. मला या लागेल तर शाळेत नाही सांगा लागेल त्याला. होण्याला झाली फी, पण काय करता आता सगळे लेकराचे मायबाप देते. आता जाऊ दे ना, त्याला घेऊ दे यंदाच्या वर्षी. लेकराच्या मायबापाला काय आहे ते तर जसं शिक्षकांनी सांगितलं तिकडून कॉन्व्हेंटमधून शाळेतून सांगितलं तसे झेलतेत ते. त्याला वाटते ज्या शाळेत पैसे जास्त घेते ते शाळा लय सुधी आहे. पैसे घेतात तर एवढं महागाचं शिक्षण आहे ना, सायन तसं आहे सांगतात लोकाले. त्याला काय समजते लोकाले? जसं सांगितलं तसं बस. तिकडून सांगितलं नाही तर इकडून झेलतेत ते. त्याला वाटते पैसे घेते म्हणल्यावर लय शाळा सुधी आहे, जास्त पैसे घेते तर. कवाय तसंच आहे म्हणतं. मग काय एवढाला पैसे द्यायला पुरतात का? 1000 रुपये नेन ते 5 आणि 10 मिनिटाचे त्या डान्समध्ये भाग्याचे एवढाला फी असते का? एवढाला फी असते का? ते लोक लेकराचे मायबाप देत असतील, देऊ दे त्याला. जाऊ दे तिकडे, त्याला काही समजत नाही. त्याच्याजवळ पैसा उतू आला असेल, आपल्याजवळ नाही एवढा पैसा उतू आला. कातनी भाग घेतो म्हणजे अभ्यास ते करायचा काही तर चालला आपला गॅदरिंग चवला जाय तुले नाचाचा आणि ते. घेऊ द्यावं त्याला भाग. एवढा म्हणते तर आता घेऊ द्यायला लागेल ना. लोकांचे लेकरं घेतात चांगले, तर घेतच तर नाही म्हणे. पण आता घेतो म्हणते तर द्या ना त्याला यंदाच्या वर्षी पैसे. त्याची इच्छा आहे, आता पोराची इच्छा आहे तर करू द्या त्याला. मग ते लेकरं घेत असेल त्याचे दोस्त, म्हणून त्याला उल्हास आला. नाही घ्यायला काही हरकत नाही मी म्हणतो तर. पण एवढी मनमानी असते का? एवढी फी असते का शाळेची? थांबतोय शाळेत येतो मी, त्याला म्हणतो बा आमच्या पोराची एवढी फी देणं होत नाही, कमी करा ते. बाकीच्या आपण घ्या का काही करा, मला काही सांगू नका. पण ते 1000 रुपये म्हणते तर 500 रुपये 400 रुपये तरी द्यायला पुरत. पण ते एवढाला नाही पुरत द्यायला. 1000 आणि 1000
याच्या शाळेत उद्या कमी करायला लाव याची तरी करा म्हणा. याची लई इच्छा आहे म्हणा, पण एवढी फी काही आम्ही देऊ नाही शकत म्हणा. याची फी कमी करा म्हणा, याची लई इच्छा आहे, भाग घेऊ द्या म्हणा यंदाच्या वर्ष. हो जातो शाळेत त्याच्यानं म्हणतो, पण ते एवढी फी द्यायला पुरत नाही. साबूत सांगतो त्याला मी एवढाला फी कायची घेता म्हणून. काय उकडता काय म्हणतो पैसे पालकाकडून, शिकणारे लोक आहेत तर. हो ना, लोकांना समजायला पाहिजे ना, पालकायला समजायला पाहिजे ना एवढाला फी ते असते का. कोणी शाळेत म्हणतही नाही काही नाही, जेवढी म्हणलं तेवढी देतात फी. काऊन नाही फी वाढवणार ते लोक शाळेवाले? शिक्षण देऊन राहिले का काय काय व्यवसाय थाटले लोकांना काही समजून नाही राहिलं राजा.